स्वामी समर्थ. स्वामी समर्थांची पूजा करण्यासाठी स्वच्छ होऊन स्वामींचा फोटो किंवा मूर्ती समोर ठेवावा. दिवा किंवा समई लावावा. फुले अर्पण करा. उदबत्ती लावा. नैवेद्य दाखवा आणि श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा यासारख्या मंत्राचा जप करा. तसेच स्वामी चरित्र पारायण, आरती व भक्तिभावाने नमस्कार करा. हे खूप महत्त्वाचे आहे. याने स्वामीची कृपा मिळते असे मानतात. पूजेची तयारी कशी करावी? स्वच्छतः पूजेपूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करा. स्थान देवघरात स्वामीचा फोटो किंवा मूर्ती ठेवा. फुले, फळे, हळद, कुंकू, अक्षता, उदबत्ती, दिवा, कपूर आणि नैवेद्यासाठी गूळ, शेंगदाणे किंवा आवडते फळ किंवा मिठाई हे सुद्धा तयार करा किंवा ठेवा. पूजेची पद्धत कशी आहे हे तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे. दीप प्रज्वलित करणे. दीप प्रज्वलित कसे करावे? दिवा लावा आणि कपूर ओवाळा. अभिषेक किंवा पूजन मूर्ती असल्यास त्यावर पाणी शिंपडून किंवा नुसतेच हळद, कुंकू, अक्षता अर्पण करा. मंत्र जप. स्वामी समर्थाचा मंत्र जप हे शक्य असल्यास 108 वेळा म्हणा किंवा तुम्हाला जमेल तितके म्हणा. नैवेद्य फळ, गूळ किंवा लाडूचा नैवेद्य दाखवा. आरती किंवा प्रदक्षिणा. स्वामींची आरती म्हणा किंवा 3 किंवा 5 वेळा प्रदक्षिणा घाला. प्रार्थना करा. प्रार्थना कसे करावे? हात जोडून स्वामींना तुमच्या मनोकामना सांगा आणि आशीर्वाद मागा. महत्त्वाची सेवा कसे करावी? स्वामी चरित्र पारायण हे कसे करावे? स्वामी समर्थाचे चरित्र वाचणे खूप फलदायी मानले जाते. मानस पूजा कशी करावी? प्रत्यक्ष पूजा शक्य नसल्यास मनातल्या मनात स्वामीची पूजा करणे म्हणजेच मानसिक अर्पण खूप प्रभावी असते. तारक मंत्र हे कसे? दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र जपणेही महत्त्वाचे आहे. महत्त्वाची टीप आहे की स्वामीच्या पूजेत दिखाव्यापेक्षा भक्ती आणि श्रद्धा महत्त्वाची आहे. मनात स्वामी असतील तर अशक्यही शक्य होते अशी भाविकांची श्रद्धा असते. स्वामीची पूजा ही आपल्या घरी स्वामींचे अधिष्ठान ठेवून करत असताना आपण स्वामी महाराजांच्या प्रतिमा मूर्तीची स्थापना करू शकतो. स्वामीची मूर्ती अथवा प्रतिमा यापैकी जी आपल्याला शक्य होईल त्यानुसार त्याची स्थापना आपल्या घरी करावी. यात कुठलाही भेद नाही. बरेच लोक सांगतात की स्वामीची मूर्ती घरात ठेवू नये कारण त्यावर रोज अभिषेक करावा लागतो. दर गुरुवारी पूजा करावी लागते. रोज नैवेद्य आरती करावी लागते इत्यादी. पण हा केवळ गैरसमज आहे, बाकी काही नाही. स्वामी महाराज हे भक्तवत्सल आणि भक्ताभिमानी आहेत. आपल्या भक्तांनी केलेली तोडकी मोडकी पूजा ही ते अतिप्रेमाने स्वीकारतात. गजेंद्राने आर्ततेने अर्पण केलेल्या केवळ एका कमल पुष्पाने धावून येणारा आणि कोट्यावधी भक्तांचे केवळ नामस्मरणाने कल्याण करणारा पूर्ण परब्रह्म अपुऱ्या पूजेअभावी आपल्यावर रागवेल ही भावना चुकीची आहे. तेव्हा स्वामी महाराज रागावतील ही भीती स्वामी भक्तांनी मनातून काढून टाकावी. जशी जमेल तशी स्वामीची पूजा, भक्ती व सेवा करावी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वामीची प्रतिमा
घरी ठेवावी तर ती कशी व कोणती ठेवावी? कारण स्वामीच्या मूर्तीपेक्षाही थोडेसे जास्तच गैरसमज स्वामीच्या प्रतिमेबद्दल निर्माण झालेले आहेत. तेव्हा आपण आता ते गैरसमज व त्यांची सत्यता तपासून पाहूत. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पूजेच्या प्रतिमेच्या बाबतीत असलेले काही गैरसमज आपण त्यावर खुलासा करूयात. पहिली गोष्ट, स्वामीची प्रतिमा किंवा फोटो फक्त राजयोगात असणारी पाहिजे. हातात ब्रह्मांड म्हणजेच गोटी असलेली नको. दुसरी, स्वामीची वटवृक्षाखाली बसलेली प्रतिमा नको म्हणजेच फोटो नको. स्वामीची मागे गाय उभे असलेली प्रतिमा नको. चौथी, स्वामी महाराज उभे असलेली प्रतिमा नको. कारण काय तर वरील फोटो या संन्यासी लोकांच्या पूजेसाठी असतात. सांसारिक अथवा प्रापंचिक लोकांनी याचे पूजन करू नये. हे सर्व गैरसमज योग्य आणि सत्य आहेत का? तर मुळीच नाही. वरील सर्व गैरसमज हे खोटे व निरर्थक आहेत. कारण ज्या स्वामींना आपण ब्रह्मांड नायक म्हणतो त्यांचा ब्रह्मांड नायक स्वरूपातील हातात ब्रह्मांड घेतलेला फोटो ठेवायला नाही म्हणणे म्हणजेच त्यांचं परब्रह्म स्वरूप व ब्रह्मांड नायकत्वच अमान्य करण्यासारखं आहे, नाही का? तसेच जे स्वामी अक्कलकोटामध्ये 22 वर्ष फक्त आणि फक्त वटवृक्षाखालीच बसले, त्यांचा त्या फोटो स्वरूपातील ठेवायला मज्जाव करणे यासारखेच नाही का? आपल्या धर्मात जिला गोमाता मानले जाते तिची पूजा सर्वत्र मांगल्य निर्माण करते असे म्हणतात, जिच्यात 33 कोटी देवता विराजमान आहेत. अशी श्रद्धा आहे ना? जिचे मूत्र आणि विष्ठा ही पवित्र मानले जाते, किंबहुना त्याशिवाय कुठलेही मंगल कार्य संपन्न होत नाही. आणि सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे स्वामींनी अक्कलकोटमधील आपल्या वास्तव्य काळात ज्या भगीरथी गायीला क्षणभरही अंतरू दिले नाही, तिच्या मृत्यूनंतर तिची एखाद्या तपस्वी योग्याप्रमाणे उत्सव करून समाधी बांधली. तिच्यासोबत स्वामींचा फोटो ठेवायला मनाई करणे, जे परब्रह्म आहेत, भक्तवत्सल, भक्ताभिमानी आहेत आणि भक्तांच्या पाठी सदैव उभे आहेत, त्यांचाच उभा असलेला फोटो पूजन करू नये असे म्हणणे किंवा त्यावरील सर्व प्रकारच्या प्रतिमांचे पूजन करू नये असे म्हणणे हा स्वामीच्या परब्रह्म तत्वाचा घोर अपमान आणि अक्षम्य अपराध आहे ना? हा अपराध कोट्यावधी ब्रह्महत्यापेक्षाही मोठा आहे. स्वामीच्या लीला काळात श्री बाळप्पा महाराजापासून ते श्री आनंदनाथ महाराजापर्यंत सर्व स्वामी भक्त वटवृक्षाखालील हातात ब्रह्मांड घेतलेलाच फोटो पूजत असतात. ज्यापैकी संन्यासी कमी आणि सांसारिक जास्त आहेत, पण त्यांचं कधीच काही अहित झालं नाही ना? मग त्यांचे कल्याण करून त्यांना स्वस्वरूपात सामावून घेणारे स्वामी अशा प्रतिमा पूजनाने आमचे काही अहित करतील असा विचार मनात आणणे ही सुद्धा स्वामीची घोर प्रतारणा ठरेल. असो, तेव्हा अशा गैरसमजांना बळी न पडता स्वामी भक्तांनी या बाबीकडे दुर्लक्ष करून जशी जमेल तशी स्वामीची यथेच्छ सेवा करून आपले कल्याण करून घ्यावे, हीच माझी नम्र विनंती आहे. स्वामी भक्तांनो, आपल्या देवघरात आपल्या इच्छेनुसार स्वामींची मूर्ती अथवा कोणतीही स्वामीची फोटो ठेवा. स्वामींची मूर्ती असेल तर रोज मूर्तीला स्नान घालून, फोटो असेल तर पाणी शिंपडून स्वच्छ वस्त्राने पुसून घेऊन अष्टगंध लावा. उपलब्ध असतील ती पुष्पे किंवा फुले
स्वामींना अर्पण करा. स्वामी महाराजांना सर्वच फुले आवडतात. त्यांना अप्रिय असे एकही फूल नाही. तेव्हा उपलब्ध असणारे कोणतेही फूल किंवा तुळशी, मंजुळा, तुळशीपत्रे स्वामींना वाहावीत. नंतर अक्षता वाहाव्यात. त्यानंतर मग दीप अगरबत्ती ओवाळून आपण जी भाजी भाकरी खातो त्यांचा सकाळ संध्याकाळ नैवेद्य स्वामींना दाखवा. एखादे वेळी शक्य नसेल तर दूध, साखर, पेढे किंवा फरसाण ठेवले तरी चालेल. केलेली प्रत्येक गोष्ट अगोदर स्वामींना अर्पण करा. नैवेद्याच्या बाबतीत सुद्धा स्वामी महाराजांना प्रिय अप्रिय असे काहीच नाही. अखिल सृष्टी ही त्यांचीच निर्मिती असल्यामुळे सर्वच पदार्थ स्वामींना प्रिय आहेत. तेव्हा अभक्ष्य मांसाहार सोडून इतर सर्व पदार्थांचा नैवेद्य स्वामी महाराजांना चालतो. ही बाब सदैव ध्यानात ठेवा. सकाळी उठल्याबरोबर स्वामीचे स्मरण करा. घराबाहेर पडताना व बाहेरून घरात आल्यावर प्रथम स्वामीचे दर्शन अथवा स्मरण करा. हृदयात प्रेम, वात्सल्य, ममता ठेवा. आचरण शुद्ध ठेवा. प्राणीमात्राबद्दल दया असू द्या. कुणाबद्दलही द्वेष, मत्सर ठेवू नका. सर्वांचे कल्याण व्हावे हीच मनात भावना सदैव असू द्या. काही कारणास्तव एखाद्या दिवशी स्वामीची पूजा झाली नाही तरी त्यांचे दुःख न करता त्याऐवजी स्वामीची अंतःकरणातून क्षमा मागावी व स्वामीचे सतत नामस्मरण करावे. कारण कर्मकांडाचा देखावा करण्यापेक्षा हृदयातून स्वामींचा ध्यास करणे हे महत्त्वाचे आहे बरं का. नैवेद्य दाखवताना कशी दाखवावी? एका ताटात भाजी, भाकरी, पोळी, भात, भजे, पापड, मीठ, गोड पदार्थ, विडा यापैकी जे असेल ते घ्यावे. स्वामींच्या अधिष्ठानासमोर एका पाटावर पाण्याने म्हणजेच तांब्यातील पाण्याने आपले उजव्या हाताची मधली 2 बोटे बुडवून घेऊन एक चौकोन काढावा. त्या चौकोनावर हे ताट ठेवावे. ताटाच्या बाजूला एक तांब्याभर पाणी ठेवावे. ताटातील पदार्थावर व तांब्यातील पाण्यात तुळशीपत्र टाकावी. दिवा, धूप किंवा अगरबत्ती लावून स्वामींना ओवाळावे. तांब्यातील एक तुळशीपत्र घेऊन नैवेद्यावर 3 वेळा पाणी शिंपडा व 3 वेळा फिरवा. पाणी शिंपडताना गायत्री मंत्र म्हणा. गायत्री मंत्र येत नसेल तर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा मंत्र म्हणून 3 वेळा पाणी शिंपडा. त्यानंतर मग 3 वेळा पाणी फिरवताना ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतवाय स्वाहा हे मंत्र अथवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणून 3 वेळा पाणी ताटावरून फिरवावे. नंतर हे तुळशीपत्र स्वामींना अर्पण करून नमस्कार करावा. अशा प्रकारे स्वामींना नैवेद्य दाखवला जातो. नैवेद्य दाखवल्यानंतर 15-20 मिनिटांनी ते नैवेद्याचे ताट स्वामींना नमस्कार करून उचलून घ्यावे व आपल्या भाजीत भाजी आणि भाकरीत भाकर मिसळावी, जेणेकरून घरात कायम अन्नपूर्णेचा वास राहील. वरीलप्रमाणे आपण परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा कशी करावी यासोबत रोज श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे 1, 3, 7 अध्याय वाचन करावे.